मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड. अज्ञानी शूद्राचं नादी लावू नका, अज्ञानी शूद्राचं नादी लावू नका, देऊ नका धक्का यवनास, देऊ नका धक्का यवनास. ब्राह्मणाची जात कृत्रिमी अखंड, ब्राह्मणाची जात कृत्रिमी अखंड. छळीले उदंड शूद्राधिका, छळीले उदंड शूद्राधिका. मतलबी धर्म जात नाही दया, मतलबी धर्म जात नाही दया. कामापुरती माया पक्के धूर्त, कामापुरती माया पक्के धूर्त. कोळ्यासह सर्व क्षेत्री साक्ष देती, कोळ्यासह सर्व क्षेत्री साक्ष देती. वेदास दाविती ज्योती म्हणे, वेदास दाविती ज्योती म्हणे. या अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की अज्ञानामुळे शूद्रांना चुकीच्या मार्गाला लावू नका, तसेच इतर धर्मीय लोकांविषयी द्वेष किंवा अन्याय करू नये, सर्वांशी मानवतेने वागावे. येथे फुले असा आरोप करतात की काही ब्राह्मणांनी सामाजिक श्रेष्ठत्वाचे कृत्रिम स्थान निर्माण करून शूद्र अतिशूद्रांना दीर्घकाळ फसविले आणि त्यांचे शोषण केले. स्वार्थासाठी वापरल्या जाणाऱ्या कार्यावर ते टीका करतात. त्यांच्या धर्मव्यवहारात दया, समता आणि मानवता नाही, तो केवळ स्वार्थ साधण्याचे साधन ठरतो. फुले म्हणतात की समाजातील अनेक व्यवहारात स्वतःच्या मतांना आधार देण्यासाठी वेदांचा दाखला दिला जातो, परंतु त्यांचा उपयोग स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी केला जातो. या अखंडातून महात्मा फुले शूद्र अतिशूद्रांना अज्ञान, अंधश्रद्धा आणि सामाजिक फसवणुकीपासून सावध राहण्याचा संदेश देतात. ते मानवता, समता आणि विवेक यांना महत्त्व देतात. धर्माचा उपयोग जर दया, न्याय आणि बंधुभावासाठी होत नसेल तर तो समाजहिताचा नसून स्वार्थाचा मार्ग ठरतो, असे फुले यांचे मत या अखंडातून व्यक्त झाले आहे. तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते. तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती.